नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स रेल्वेची मित्रांनो अजून एक मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे RPFची. तर शॉर्ट नोटिफिकेशन मित्रांनो आज याची रिलीज झालेली आहे. ही शॉर्ट नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर टोटल जागा मित्रांनो पहा 4660 जागा असणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक RRBनुसार जागा असतील, ज्यामध्ये मित्रांनो आपला RRB जे आहे मुंबई या ठिकाणी देखील मित्रांनो जागा असणार आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील याच्या वॅकन्सी असतील ज्या ठिकाणी RRBज आहेत. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये देखील स्पेशली याचं जॉब लोकेशन घेऊ शकता, तिथं देखील अप्लाय करू शकता. तर बघा मित्रांनो काय आहे पूर्ण डिटेल, आपण सर्व माहिती पाहूयात. एज्युकेशन क्वालिफिकेशन, कशी परीक्षा होणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती. तर पहा, रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल इन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अँड रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स. तर सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो हे रिक्रुटमेंट होते. सब इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल, तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही सब इन्स्पेक्टर या पदासाठी अप्लाय करू शकता, ज्या पदासाठी 452 वॅकन्सी आहेत. त्यानंतर कॉन्स्टेबल हे जे पद आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही फक्त 10वी पासवरती अप्लाय करू शकता. या पदासाठी 4208 वॅकन्सी आहेत. मग आता मित्रांनो मुंबईसाठी म्हणजेच महाराष्ट्रासाठी किती जागा असतील ते तुम्हाला फुल नोटिफिकेशन आल्यावरती समजेल. त्याचीही माहिती देतो, कधी येणार आहे त्याबद्दलही माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला नक्की शेअर करा. तर बघा मित्रांनो, सब इन्स्पेक्टर ही जी पोस्ट आहे या पदासाठी बेसिक पेमेंट असतो तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार 35,400 आणि कॉन्स्टेबलसाठी फर्स्ट बेसिक पेमेंट असतो 21,700 प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व भत्ते असतात, क्वार्टर्स रेल्वेचे वगैरे सर्व तुम्हाला बेनिफिट सेंट्रल गव्हर्नमेंटचे भेटतात मित्रांनो. आता एज लिमिट जर आपण बघितलं 20 ते 28 वर्ष जी आहे सब इन्स्पेक्टरसाठी आहे, प्लस याच्यामध्ये 3 वर्षे तुम्हाला सूट दिलेली आहे. पाहू शकता इथं लिहिलं आहे पहा खाली, दिस इन्क्लूड्स अ रिलॅक्सेशन ऑफ 3 years इन एज बियॉन्ड द प्रिस्क्रिप्टेड एज लिमिट ॲज वन टाईम मेजर ड्यू टू द कोविड-19 पॅन्डेमिक. तर या ठिकाणी कोविडमुळे जी भरती झालेली नाही त्याच्यामुळे तुम्हाला 3 वर्षाचं वयोमर्यादा याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे स्पेशली. त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी 18 ते 28 वर्षे असणार आहे, प्लस याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर हे एजबद्दल झालं. आता मित्रांनो याचे ॲप्लिकेशन कधी चालू होतील, तर बघा 15 एप्रिल 2024 पासून ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन याची असेल आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन असेल 14 मे 2024. तर 15 एप्रिल ॲप्लिकेशन चालू होणार आहेत. याचे अजून तुमच्याकडं अर्ज सुरू व्हायला 1 महिन्याचा टाईम आहे. 1 महिन्यानंतर याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होणार आहेत. आता फक्त शॉर्ट नोटिफिकेशन जी आहे याची प्रसिद्ध झालेली आहे आणि ही भरती जी आहे तुम्हाला 1 महिन्यामध्ये याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन झाले की नंतर तुम्हाला याच्या परीक्षा देता येणार आहेत. तर बघा पूर्णपणे माहिती जी आहे अजून डिटेलमध्ये फुल नोटिफिकेशन आलेलं नाही, फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आहे. जशी फुल नोटिफिकेशन येईल तशी तुम्हाला काय याच्यामध्ये चेंजेस असतील तर तुम्हाला सांगितलं जाईल. परंतु या ठिकाणी अप्लाय करायची डेट भेटलेले 15 एप्रिल 2024 दोन्ही पदांसाठी. तर RPFची ही खूप महत्त्वाची अशी भरती आहे. याच्यामध्ये पहा तुमचं एज काउंट केलं जाणार आहे 1/7/2024 पर्यंत. त्यानंतर तुमचं याच्यामध्ये कशा पद्धतीने सिलेक्शन केलं जातं तेही आपण बघूयात. आता सर्वात अगोदर पाहावेत की याची फीज किती असेल तुम्हाला. जर तुम्ही मित्रांनो SC ST एक्स-सर्व्हिसमॅन फिमेल कॅन्डिडेट असाल, EBC कॅन्डिडेट असाल तर 250 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीज असेल. बाकी मग ओपन OBC कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 500 रुपये फीज असणार आहे. ते ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळेस तुम्हाला भरायची असेल. तर याची रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे, 3 फेजेसमध्ये तुमचं रिक्रुटमेंट होईल. याच्यामध्ये फक्त एकच तुमची एक्झाम होणार आहे. पहिली असणार आहे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होईल, जी की RRB कंडक्ट करेल. ठीक आहे, कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा झाली की तुमच्या या ठिकाणी फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि तुमच्या याच्यामध्ये रनिंग त्याचबरोबर हाईट मोजणं हे सर्व होणार आहे. 165 सेंटीमीटर हाईट जी आहे तुम्हाला या ठिकाणी ओपन OBC कॅन्डिडेटसाठी असते आणि 160 सेंटीमीटर SC ST कॅन्डिडेटसाठी असते. तर ही पूर्ण माहिती जी आहे हाईटबद्दल वगैरे ती पूर्ण फुल नोटिफिकेशन आल्यानंतरच आपल्याला समजेल. फक्त हे तुम्हाला ओल्ड इन्फॉर्मेशन देतो हाईटबद्दलची मी, त्याबद्दल अजून क्लॅरिफिकेशन नाही. फुल नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला समजेल. तुम्हाला माहीत असेल याबद्दल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर हे झालं मित्रांनो तुमचं फिजिकलबद्दल. त्याच्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचं फायनल सिलेक्शन. तर 3 स्टेजेसमध्ये या ठिकाणी तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती घेतली जाणार आहे. तर अशा पद्धतीची ही रिक्रुटमेंट जी आहे याची निघालेली आहे मित्रांनो रेल्वेची RPFची, ज्याच्यामध्ये तुमची RRB जी आहेत या ठिकाणी प्रत्येक RRBमध्ये पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून वॅकन्सी असणार आहेत. तुम्ही ऑल इंडियामध्ये कुठेही अप्लाय करू शकता, महाराष्ट्रामधूनही अप्लाय करू शकता. आता कोणत्या लँग्वेजमध्ये परीक्षा होईल, हिंदी, इंग्लिश किंवा मराठी लँग्वेजचा ऑप्शन असेल का ते आपल्याला फुल नोटिफिकेशन आल्यानंतर मित्रांनो समजणार आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट
कमेंट बॉक्समध्ये विचारा. ह्याची तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशनची PDF फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले. टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा, तिथेही तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.